यानंतर एक छान पूर्णान्नाचा प्रकार आपण करतो आहे वरणफळ. आणि वरणफळ म्हणजे मी कसं म्हणतो की हे पूर्ण अन्न, त्याच्यामध्ये मी वरण वापरतो आहे. त्याच्यानंतर कणिक, ती कणिक जी घेतली ती जाडसर दळलेली घेतली, म्हणजे सोजीच्या नंतरची स्टेप. आणि ती दळताना साधारण 1-2 चमचे त्याच्यामध्ये मी तांदूळ सुद्धा घातलेले आहेत. ते कशासाठी वापरतो आपण? त्याची फळं बनवतो. अच्छा. हां, नाही, मला विचारायचं तांदूळ का टाकले त्याच्यात? तांदूळ का टाकले कारण पूर्णान्न जेव्हा आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, कणिक आणि काही भाज्या सुद्धा मी वापरला. ओके. आणि वरण जे आहे हे, तर याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असे दोन्ही अर्ध अर्ध घेतलेले आहे. ऍक्च्युली आपण जेव्हा तुरीची डाळ ही गॅस फॉर्मिंग असते, खूपदा ती पचायला जड असते, त्याच्यामुळे आपण जर त्याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ टाकली तर ते वरण जे आहे ते पचायला हलकं होतं. काय बात आहे. आपण याच्याबद्दल अजून बोलूयात, म्हणजे पहिले ही तयार करायला ठेवू, नंतर आपल्याला गप्पा मारायला बराच वेळ असतो. आपण याच्यात पुन्हा मी राईस ब्रान ऑइल वापरतो आहे, नॅचरल हेल्थचं. हां, नॅचरल हेल्थचं राईस ब्रान ऑइल, अगदी 1.5 चमचा. ओके, ठीक आहे. आणि तसा हा प्रकार जो आहे हा छोट्या गावांमध्ये बराच प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये ह्याला दाल ढोकळी म्हणतात, हा आपल्या इथे वरणफळ म्हणतात. आणि ते मातीच्या भांड्यात बनवतात, म्हणून मी मुद्दाम मातीच्या याच्यात भांड्यात बनवलं आहे की जेणेकरून तो एक छान फील येईल त्याला. खूपदा वरण फोडणी देताना पण ती पणती पण टाकतात ना, मला तो वेगळा स्मेल यायला पाहिजे म्हणून मातीचा. मध्ये मी वरण शिजवलेलं आणलंय. यामध्ये कोणत्या कोणत्या डाळी वापरल्या? डाळ मी याच्यामध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा 2. मुगाची डाळ जी असते ती पचायला हलकी असते, बरोबर. आणि पोलीस त्यांचं वर्क जास्त असल्यामुळे तुरीची डाळ त्यांना हेवी होईल, त्याच्यामुळे जर आपण अर्धी डाळ मुगाची टाकली तर त्यांच्यासाठी फायदेशीर असेल. आणि पूर्ण मुगाची घेतली तरी चालू शकतं. हो, कारण कित्येक वेळा आता मला तुरीची डाळ आवडते खायला, म्हणून मी तूर आणि मूग असं त्यातल्या त्यात काय करता येईल असं केलं. आणि त्याच्यामध्ये एक अगदी मूठभर मी तांदूळ सुद्धा घातलेला आहे. ओके. तो पुन्हा रेड राईस घातलाय, म्हणजे याचा क्रोमियम असलेला. अच्छा. हा, तर त्याच्या मागचा हेतू हाच, याच्यामध्ये तांदूळ, गहू, भाज्या हे सगळं गेलं पाहिजे. सिरियल्स, पल्सेस अँड व्हेजिटेबल्स. हे तेल तापलंय, यामध्ये मोहरी. सर, मोहरी पण खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे आपल्या याच्यामध्ये. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते मोहरीमध्ये. आणि मग किती प्रमाणात खायला हवी? आपण जितकं टाकतो तडक्यासाठी तितकं सफिशियंट आहे. अच्छा. याच्यामध्ये लसूण मी असा जाडसर, लसूण जेव्हा आपण टाकतो त्याला क्रश नेहमी करायला पाहिजे, म्हणजेच ते कापायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स जे रिलीज होतात आणि त्याचं मग बेनिफिट भेटतात. जे म्हणतात ना की आम्ही क्लोव्स पूर्ण खातो, लसूण पूर्ण खातात, तर ते गिळतात, ते चुकीचे. ते चावून चावून खाल्लं तरच त्याचा फायदा होतो. आलं सुद्धा मी असे जाडसर तुकडे घालतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तिखट अगदी बेताचं घालतोय, कमी, कारण दिवसाची वेळ असते. आणि हळद, त्याच्यानंतर थोडेसे मेथीचे दाणे. आपल्या इकडे एक नवीन रिसर्च आलेले आहे आणि त्याच्यामध्ये तो US बेस्ड आहे तो रिसर्च, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते इंडियामध्ये कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या कंट्रीजमध्ये. आणि त्या रिसर्चमध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की आपण जी हळद वापरतो ती अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याचा फायदा इंडियन्सला होतो आहे. हे ते रिसर्चमध्ये प्रूव्ह केलं त्यांनी. हिंग घालतो याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हिंग घातल्यानंतर याच्यात मी थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता, आणि हे तयार आपलं वरण. वरण घातल्यानंतर ह्याला बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी कशी असते, पातळ ठेवायचं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी पातळ ह्याच्यासाठी की आपण याच्यामध्ये ते शिजवणार, ठीक आहे ना, म्हणून. आणि ते पुन्हा आटून येईल. हाँ, जब हम इसको बनाते हैं दाल फल इसको कहेंगे, दाल जो है तुअर की दाल, मूंग की दाल साथ में लेके उसको पकाना, उसके बाद में बघार दे दें. बघार देने के बाद में फिर आटा जो था, जैसे सोजी कहेंगे, सोजी से थोड़ा सा दरदरा पिसा हुआ, उसको भिगाते समय खाली नमक डालना, उसके लोई बना के इसमें डालना.
अब हम उसकी तयारी करेंगे. आणि आता ही कणिक मी भिजवून आणलेली आहे. याच्यामध्ये कणिक, गहू म्हणजे त्याच्यानंतर ते सुद्धा असे जाडसर केलेले आहे. आता तांदूळाचा जेव्हा आपण वापर करतो तर तुम्ही याच्यात सुद्धा करू शकता, याचे हे असे फळ बनवायचे थोडेसे असे, म्हणजे काय होतं जेणेकरून पूर्णपणे ते आतमध्ये शिजतील. अच्छा. माझी आजी अशी जिलेबी करायची, जिलेबी सारखं असं त्याला करून आणि मग गोल गोल करून तशी टाकायची, फळ करून घालायचे. आता याच्यामध्ये कणिक वापरली आहे, आपण समजा अर्ध सोयाबीन आणि अर्धी कणिक घेतली तर नाही चालणार. नाही, कारण की ही ऑलरेडी आपण डाळ जी घेतली ती प्रोटीन हे घेतलेली आहे आणि सोयाबीनला शिजायला खूप वेळ लागतो, तर ती याच्यामध्ये टाकल्यानंतर ती तेवढ्या फास्ट शिजणार नाही. आणि त्याच्यामध्ये फायटोटॉक्सिन्स असतात जे शिजल्यानंतरच ते जातात. बरोबर. त्यामुळे आपण याच्यामध्ये सोयाबीन नाही टाकणार. म्हणजे जे लोक गव्हामध्ये सोयाबीन टाकतात, 2 किलो गहू आणि मग अर्धा किलो सोयाबीन, तर तीच अगदीच चुकीची प्रोसिजर आहे. अच्छा, पण समजा तसं जर आपण करून घेतलं म्हणजे सोयाबीन प्रॉपर रीतीने भाजून त्याचं साल काढून जर घेतलं, प्रोसिजर आहे. तुम्ही भिजू घाला, त्याच्यानंतर त्याची साल पूर्ण असं घासून काढून घ्यायची आहे, मग त्याला वाळवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं भाजायचं आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. डिरेक्टली आपण सोयाबीन वापरायचं नाही, म्हणजे गहू घेतले सोयाबीन घेतले असं वापरू नका. त्याचा साल काढा म्हणजे त्यातले एन्झाईम्स निघून जातील आणि नंतर कामात येईल. हे आपण छान शिजवून घेऊ. याच्या बरोबर मी थोडासा पुन्हा गूळ घालतोय. ठीक आहे, हे थोडंसं आंबट गोड असं असतं. आणि आपण आंबटसाठी काय टाकतो? आमचूर पावडर. आपण कच्चा आंबा पण टाकू शकतो. कच्चा आंबा पण टाकू शकतो. आणि त्याचबरोबर मी हे गाजर चिरून घेते ते सुद्धा घालायचं. आता याला छान मंद आचेवर आपण शिजवू घेऊ. फक्त एक गोष्ट राहिली, थोडंसं मीठ यात घालू. मीठ कणकीमध्ये आहे आणि फक्त आता वरणासाठी घालायचं आहे. त्याला आपण छान झाकून ठेवू. त्याच्याबरोबर भरपूर सॅलड असं कापून देणार आहे. म्हणजे ती एक परिपूर्ण रेसिपी बनणार ज्याच्यामध्ये सिरियल्स, पल्सेस आणि भाज्या असतील. कच्चं सॅलड किती प्रमाणात खावं, कसं खावं? खूपदा आपण सॅलड चांगलं आहे म्हणून आपण ते कच्चं खाण्याचा प्रयत्न करतो आणि मग कोणाला इनडायजेशन पण होतं त्याच्यामुळे सॅलड जे आहे ते तुम्ही भरपूर प्रमाणात खाऊ शकता, पण जर तुम्हाला पचायला जड वाटत असेल त्याच्यामुळे तर तुम्ही त्याला थोडंसं स्टीम द्या, त्याच्याच पाण्यामध्ये त्याला शिजू द्या, अगदी एक वाफेन, आणि त्याच्यानंतर घेतलं तरी ते पचायला हलकं. आणि जेवढे भाजलेले पदार्थ असतात म्हणजे टिक्का प्रकार जेवढे असतात, पनीर टिक्का असो, टोफू टिक्का असतो, कबाब असतात, तर त्याच्याबरोबर सुद्धा जेवढं कच्चं सॅलड तुम्ही खाल तेवढं चांगलं. नक्कीच. टोमॅटो, आणि मला एक सांगा मॅडम की आपण बरेच ठिकाणी फिरलो, बरेच महिला पोलिसांशी सुद्धा आपण चर्चा केली आणि महिला पोलिसांकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला काय काय प्रश्न आले? पहिले त्यांचे प्रश्न हे होतं की त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं, म्हणजे त्यांना लवकर टायर्डनेस येत होता आणि त्यांना फटीक होत होतं, तर त्यांना माहिती नव्हतं की त्याचं रिझन काय आहे. जेव्हा मी त्यांचे सिम्पटम्स बघितले तेव्हा मला कळलं की त्यांना हिमोग्लोबिन कमी असण्याचा त्रास आहे. आता हे जे हिमोग्लोबिन आहे ती एक वाईस वर्सा सायकल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा यंग असता तेव्हा जर तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल तर मग जेव्हा तुम्ही मोठे असता महिलांमध्ये स्पेशली, आणि मग प्रेग्नन्सीमध्ये परत कमी असेल तर ते तुमच्या बाळामध्ये येणार, मग परत ती मोठी झाली की जर ती वुमेन असेल तर मग तिच्यामध्ये होईल. तर ही वाईस वर्सा सायकल आहे. त्याच्यामुळे तुमचं जे हिमोग्लोबिन आहे ते पहिले जेव्हा तुम्ही यंग असता तेव्हाच पासनं चांगल्या लेवलला असायला पाहिजे. आता जे आहे पोलीस ज्या महिला आणि त्यांना हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यांच्या प्रोफेशनसाठी ते एकदम चुकीचं राहणार, कारण की त्यांना टायर्डनेस येणार, त्यांना फटीक वाटणार. त्याच्यावर काय उपाय आहे? आता जो हिमोग्लोबिन जो शब्द आहे, हे म्हणजे
आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन्स. बरोबर. तर जेव्हा त्यांना असं कळतं की हा मला आयर्न युक्त जास्त पदार्थ खायचा तर ते बीट खातात किंवा त्यांना जे काही 1-2 गोष्टी माहिती असतात, खजूर ते खातात. पण जसं एक गाडी फक्त पेट्रोलनी चालत नाही, त्याच्यामध्ये ऑइलची गरज असते. तर तसंच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागतात, जसं विटामिन सी, B12, फोलिक ऍसिड. जर तुम्ही एक खजूर घेत असाल तर ते हिमोग्लोबिन तुमचं वाढवणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गूळ आणि त्याच्यासोबत आपली इमली जी आपण टाकतो, चिंच जी असते ती, त्याची जी चटणी असते त्या फॉर्म मध्ये जर तुम्ही खजूर खाल्ले, खजूरची चटणी म्हणून, तर ते तुम्हाला ऍब्सॉर्प्शन चांगलं देईल आणि तुमचं हिमोग्लोबिन जास्त वाढेल. आणि जनरल भाज्यांपैकी काय खाल्लं म्हणजे हिमोग्लोबिन वाढेल? जितके तुम्ही पालेभाज्या खाल किंवा आणि डाळी आणि आपले जे सिरियल्स असतात म्हणजे ज्वारी वगैरे पण जे असतात ते पण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट असतं. ते खाल्लं की नॉन व्हेजिटेरियन जे असतील त्यांच्यासाठी नॉनव्हेज खाल्लं की त्यांना जास्त प्रमाणात आयर्न मिळेल. चालेल. आणि अजून जे आमच्या महिला पोलीस दिवसभर काम करत असतात त्यांच्यासाठी काय पाण्याचं प्रमाण किती असावं पिण्यामध्ये? मिनिमम 3 लिटर पाणी असायला हवं. कारण 3 लिटरपेक्षा कमी असलं तर डिहायड्रेशन होणार, कारण की ते बाहेर जास्त फिरत असतात. त्यामुळे पाणी 3 लिटर तर मिनिमम एका नॉर्मल व्यक्तीला असतो. त्याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर माझ्या महिला पोलिसांना विनंती आहे की जेवढं जास्तीत जास्त पाणी तुम्हाला पिता येईल तुम्ही तेवढं जास्तीत जास्त पाणी प्या. आणि रस्त्यावर तुम्ही असता, तुमचं म्हणजे कामच असतं, तर शक्यतो पाणी पिताना उन्हात उभं राहून पाणी पिऊ नका. सावलीच्या ठिकाणी नुसतं पहिले बसा, 2-4-5 मिनिटं बसा, बसल्यानंतर पाणी प्या. आणि तळलेलं शक्यतो खायचं टाळा, कारण की त्याच्यामुळे डिहायड्रेशन जास्त होतं. आणि वरणफळही आपलं ऑलमोस्ट तयार आहे. छान. ओके. याच्यामध्ये सगळ्यात शेवटी एक अर्धा चमचा मी तूप घालू. फेवरेट तूप. अगदी अर्धा चमचा. थोडी कोथिंबीर. शिजायला किती वेळ लागतो साधारणतः? 5-7 मिनिटं. कारण आपण ते शिजवताना असं त्याला मूठ केले ना, आतमधून शिजतं. आपण ह्याला काढून घेऊ. आणि सर्विंग करताना प्लेट सुद्धा छान अशी घ्यायची, कारण हे गरम असतं ना, आपल्याला वरणाबरोबर ते खाता यायला हवं. लुकिंग यम्मी सर. अगदी. आणि ह्याच्यावर भरपूर कच्चं सॅलड, 1-2 मी कढीपत्त्याची पानं घालतोय तशी, आणि ह्याचा एक ताज्या कढीपत्त्याचा स्वाद वेगळा असतो. आणि अगदी थोडंसं वर तूप. किंवा काही ठिकाणी कच्चं तेल सुद्धा खातात. वरणफळ अतिशय उत्तम आणि असा पोट भरण्याचा प्रकार आहे. 1 डिश मीलच म्हणता येईल. आणि हे वरणफळ माझ्या पोलीस मित्रांना माझं असं सांगणं आहे की एक तर इतका सोपा प्रकार आहे, तुम्ही एकदा स्वतः करा. वहिनींना तर येतच, वहिनींना करून मागितलं तरी चालेल. पण माझी स्वतःची वैयक्तिक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही एकदा असं केलं. स्ट्रेस मॅनेजमेंटचं सुद्धा काम करतं कुकिंग. तर तुम्ही एकदा स्वतः करा, वहिनींना सुद्धा खाऊ घाला वरणफळ.